अगदी महत्वाच्या क्षणामध्ये ठोकलेला षटकार. आता फक्त 4 धावेची गरज. निर्णायक क्षणी मारलेला हा बिग टोला होता. 5 मध्ये करायचा होता 4. पवन खेडेला आता विकेट घ्यावी लागेल. डॉट बॉल टाकावा लागेल. आता उंच गेलाय. लांबी किती आहे सुद्धा पाहिलं जाईल. कॅच खाली क्षेत्ररक्षक चेंज करतील. आहे क्षेत्ररक्षक रणजित फराडे पकडतील कॅच आणि विकेट जाते. मॅच मध्ये होतोय ट्विस्ट. आता करायचे 4 मध्ये 4 धावेची गरज. अजूनही सामना संपला नाहीये सर. इथे हृदयाचे डोके वाढू शकतात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि आता कदाचित 1-1 धावांसाठी देखील फलंदाजाला झगडावं लागू शकतं. पवन केलेलं केलंय कमबॅक आणि आता मात्र तो स्वतःला सिद्ध करतोय. पण प्रसिद्ध व्हावं लागेल नेक्स्ट बॅटरला. फायटर जेट योगेश यांच्याकडनं 2000 आणि बाउंड्री मारून जर संपवला तर 1000. जरूर पिंट्या सेट गायकवाड यांच्याकडून पाहिलं तर घारा यांच्यासाठी बक्षीस झाले. परंतु टीमचे कॅप्टन अर्थातच डिंगाव संघाला बरेच वर्ष अवघड ठेवणारे कॅप्टन सध्या सुप्रीम जिंकायची होती तीही जिंकून दाखवली. तेच कॅप्टन मैदानामध्ये आले. त्यांना खोपोलीचा हा पाहिलं तर चषक सुद्धा जिंकायचा आहे. करायचे 4 मध्ये 4 धावेची गरज. समोर पाहिलं तर बॉलर पवन केले. A1 पवन ज्या खेळाडूची पहिला फॅन फॉलोविंग सध्या चर्चेमधला विषय बनलाय. सध्या पाहिलं तर युट्यूब मध्ये ट्रेंडिंग असलेला खेळाडू. पहिलाच बॉल अगदी पहिला ऑफसाईडला घेण्याचा प्रयत्न केला. एकदा कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का पाहिलं जाईल परंतु नाही. भावेश होते तिथे. भावेश पवारने नक्कीच पहिल्यांदा बॉलला पकडलं. गॅदर केलं. फेकलं सुद्धा. 3 मध्ये 3चं इक्वेशन. ज्या गोष्टीची आपण तुषार सर वाट पाहत होतो. मॅच रंगली पाहिजे होती. ही मॅच आता रंगात आली आहे. निश्चित सर इथे जर पवन एका दुसरा चेंडू निर्धाव फेकला ना तर मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मजा येऊ शकते आणि प्रेक्षक तीच वाट पाहतात. पवन करेल का कमबॅक की पुन्हा एकदा फलंदाज कृष्णा पवार दाखवेल त्याची पॉवर. कृष्णा पवार समोर पवन केले. कृष्णा पवारांचा फटका गेलाय आणि लांब देखील इथे जातोय. लंडनच्या डोक्यावरून भावेश पवार चेंडूकडे पावत राहिले आणि कृष्णा पवारनं मारलेला फटका सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी विजयी षटकार आलाय. या मॅचला अगदी पाहिलं तर जिंकलाय तो अर्थातच लीलास धुरंधर बालाजी डिंगम पुणे संघ. दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध शर्तीचे करत होते प्रयत्न. अखेरीस पर्यंत शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये विजयी झाला तो संघ डिंगम पुणे. आणि या संघामध्ये अगदी पाहायला गेलं तर चांगल्या कमालीची बॅटिंग आपण पाहिली. अर्थातच एजंट कुरेशीने चांगला खेळ केला. थॉमस यांनी चांगला खेळ केला. अश्रफ यांनी चांगला खेळला. श्रेष कदम यांनी खेळ केला. कृष्णा पवारने सुद्धा तेवढा जबरदस्त खेळ केला आणि विजयी षटकार त्यांच्या पाठमधून आपण पाहिला.